महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा. नमस्कार, महाराष्ट्र live.in मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. छत्रपती संभाजीनगर MIDC कौशल्य विकास जो विभाग आहे त्याच्यातर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील 1 वर्षापासून मुलांना कौशल्य विकासचे धडे दिले जातात. त्यामध्ये आत्तापर्यंत सुमारे 600 विद्यार्थ्यांनी वेगवेगळे धडे घेतले, वेगवेगळे प्रशिक्षण घेतले आणि विशेष म्हणजे यावेळेस विद्यार्थ्यांनी टाकाऊतून टिकाऊ सध्या EVचा काळ आहे, तर त्यांनी EV कार तयार केली. आपण जाणून घेऊ विद्यार्थ्यांनी नेमकं ही कार कशी बनवली ती. हे सांगा की आता जे तुम्ही तयार केलेली ही कार आहे याचं वैशिष्ट्य काय, कारण कार EV आणि ती पण टाकाऊतून वस्तूतून तयार करण्यात आलेली आहे. यस सर, आपल्या MIDC EduSpark कौशल्य विकास केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे सर आमच्या EVMT या ट्रेडच्या मुलांनी तसेच त्याच्यामध्ये EVPDच्या सर्व मुलांचा सहभाग आहे. त्यामधून आपण सर जो फेक वस्तू असतात सर, जसं की रॉड, शॉकअप, नट बोल्ट, बेरिंग्स, टायर्स, हे आम्ही भंगारमधनं जाऊन सर हे पूर्ण साहित्य विकत घेतलं सर. एकदम हलक्या क्वालिटीमध्ये पूर्ण सामान आणलेलं आहे आणि जास्त पैसे पण लागले सर आम्हाला हे बनवल्याला. पूर्ण फेक वस्तूपासून आम्ही ही बनवली आहे. त्यामध्ये सर मोटर, EV कंट्रोलर, वायरिंग, ब्रेकिंग सिस्टम, टू व्हीलरचे ब्रेक सिस्टम, ABS वगैरे हे पूर्ण सर भंगारमधून अनेक मेटल बनवलेलं आहे सर पूर्ण, आणि त्याची गाडी तयार केलेली आहे सर. आम्हाला एक गाडी बनवण्याकरता सर टोटल 5 ते 6 दिवसाचा पूर्ण वेळ लागलेला आहे. आणि सर EV रेसिंग कार आम्ही बनवलेली आहे सर. याला आम्हाला कमसे कम सर 15,000 ते 16,000 रुपये एवढा कॉस्ट आलेला आहे सर बनवण्याकरिता. आता ही जी कार आहे या कारची एकंदरीत स्पीड किती आहे आणि किती किलोमीटर चालणार ही कार? सर ही PSMS मोटर आहे सर, परमनंट मॅग्नेट सिंक्रोमेस मोटर आहे सर. याच्यामध्ये 48 व्होल्ट बॅटरीचा वापर केला गेलेला आहे सर. आपली या 48 व्होल्ट बॅटरीवर आपली गाडी सर 15 किलोमीटर जाऊन येते सर, अपडाऊन होते सर. आणि याची मिनिमम स्पीड सर 30 आहे. एकंदरीत किती विद्यार्थी तुमच्यासोबत होते, त्यांनी कोणी काय काय काम केलं याच्यामध्ये ते सांगू शकता? सर आमच्या याचे सर EVMTचे जे मुलं आहेत त्याच्यात सर त्यांचा सहभाग आहे. त्यातले 20 मुलं, त्यानंतर EVPD इलेक्ट्रिक व्हेकल प्रोडक्ट डिझाईन त्यातले 20 मुलं, त्यानंतर सोलरचे विद्यार्थी आहेत सर आमच्याकडे 20, त्यानंतर इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन त्यांचे 20 विद्यार्थी आहेत सर आमच्याकडे. असे सर्व मिळून सर आमच्याकडे 70 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. त्यात सर इथं लागणारे सर वेल्डिंगचे सिस्टम आहे ते पूर्ण आमचे वेल्डिंगचे ट्रेनर, सर्व ट्रेनरचा सहभाग आणि सर्व त्यांच्या मुलांचा सहभाग. असे वेल्डिंग करताना मुलांना त्रास होतो, त्यांना काही माहिती नसतं आणि ते आता तुम्ही 2 ते 3 महिन्याचाच हा कोर्स होता, तर काय अडचणी आल्या त्या मुलांना? सर आमच्याकडे सर सर्वप्रथम कौशल्य विकास केंद्रामध्ये PPE सेफ्टीचा विचार केला जातो. त्यामध्ये त्यांना लागणारे सेफ्टी गॉगल्स, सेफ्टी शूज, ॲप्रॉन, सेफ्टी हेल्मेट, जॉकेट, त्यानंतर सेफ्टी बेल्ट या सर्व वस्तूचा सर आम्ही वापर करतो. त्यानंतर वेल्डिंगसाठी वेगळे असतात सर सेफ्टी ग्लोव्ज वगैरे, सीट मेटल, त्यानंतर वेल्डिंग मशीन सर कमी पॉवरच्या जास्त पॉवरच्या, इलेक्ट्रो रॉड वगैरे सर आम्ही एकदम सेफ्टीसहित मुलांना आधी आमच्याची ट्रेनिंग देतो. त्यानंतर त्यांना हाताळण्यासाठी देतो सर त्यांच्या. आता याच्यामध्ये जर बघितलं तर हा एक स्किल लेबरचा कोर्स होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्किल लेबरच्या पलीकडे जाऊन स्वतःच कार बनवली. तर आता नेमकं आता पुढं जॉब करायचं की सगळ्यांनी मिळून काही नवीन काहीतरी करण्याचा विचार केलेला आहे? सर आमचे ते विद्यार्थी सर 100% इथून सर प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहतात सर. कुणी वर्कशॉप टाकतो, कुणी सर कंपनीमध्ये जातो मोठमोठ्या, जसे टोयोटा, हुंडाई, किया मोटर्स, मारुती सुझुकी, यामध्ये सुद्धा सर जाऊन आपण जॉब करतात सर. त्यानंतर काही मुलांनी सर आमच्या इथून प्रशिक्षण घेऊन स्वतःचे गॅरेजेस किंवा स्वतःचं दुकान, इलेक्ट्रिशियनचे दुकान, वेल्डिंगचे दुकान, त्यानंतर सोलर पॅनल इन्स्टॉलेशनचं सर पूर्ण साहित्य घेऊन स्वतःच त्यांचा व्यवहार म्हणजे त्यांचं स्वतःचं वर्चस्व स्थापन केलं आहे सर दुकान टाकून. आता हा अनुभव कसा होता तुझ्यासाठी? छान होतं सर. आम्ही सगळे एकजूट येऊन पूर्ण केलं आहे प्रोजेक्ट आणि खूप छान वाटलं. आता पुढे नोकरी करायची का व्यवसाय? आता सर आमची डिग्री बाकी आहे, तर डिग्री संपल्यानंतर आम्ही डिसाईड करणार. काय डिग्री घेतात? आता आम्ही सर्व इंजिनिअरिंगचे वेगळे बॅकग्राऊंडवरून आलेले आहे आम्ही. तर आपण बघितलं की कौशल्य विकास केंद्रातर्फे जो वेगवेगळे कोर्सेस चालवले जातात, तर विद्यार्थी आता या ठिकाणी 3 महिन्याचा कोर्स केला, त्यामध्ये त्यांनी कार तयार केली. केवळ आम्हाला रोजगारच मिळावं असं नाही, तर स्वयंरोजगार आणि स्वतःही वेगळं काहीतरी करण्याची उमेदीने त्यांनी एक कार तयार केलेली आहे. अपेक्षा बाळगायला काय हरकत नाही की आगामी काळात यातील काही विद्यार्थी स्वतःचे काही उद्योग उभारतील आणि त्यांना एक नवी दिशा मिळेल आणि ते अनेक लोकांना रोजगार देतील.
या आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह.in